जय शिवराय मित्रांनो, हैदराबाद गॅझेटनुसार विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी एक SOP तयार केली आणि त्या SOPनुसार जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्याच्या नंतर हे जात प्रमाणपत्राचं प्रकरण 90 दिवसात निकाली काढण्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितलेलं आहे। आता तुम्ही बघितला असेल तर या अगोदर आपण एक व्हिडिओ केलेला आहे। छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी एक जो 2 सप्टेंबर 2025चा शासन निर्णय हैदराबाद गॅझेटनुसार जात प्रमाणपत्र देण्याचा निघाला होता, त्यानुसार आता एक नवीन SOP तयार केली आणि त्या SOP बाबत आपण एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, आपल्या या चॅनलवर टाकलेला आहे। जर तो तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्यायचा आणि त्यानुसार आपल्याला जर जात प्रमाणपत्र आणखी आपण काढलेलं नसेल तर त्यानुसार आता आपण नवीन पद्धतीने अर्ज करायचा आहे। आता याच्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की बरेच जण म्हणतात की आमची कुणबीची नोंदच सापडली नाही आणि मग कुणबीची नोंद असल्याशिवाय आपल्याला हे जात प्रमाणपत्र मिळणार नाही। मात्र एक लक्षात घ्या, आपण त्यासाठी या नवीन SOPनुसार अर्ज केला होता का, करावं लागेल का नाही, केल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये काय त्रुटी येतात का नाही येतात, काय होतंय काय नाही हे सगळं कळन। पण आता त्या कुणबी नोंदीच्या बाबतही थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या नाहीत, मग त्याच्या जर त्याच्या आडनावाच्या संबंधित कोणाच्या बी सापडलेल्या असल्या तर आपण त्यांचं शपथपत्र घ्यायचं आणि आपल्या या नवीन अर्जाला ते शपथपत्र जोडायचे आणि त्यानुसार आपल्याला अर्ज करायचा आहे। आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, न्यायमूर्ती शिंदे समिती, तर त्या समितीला आता 1 वर्षाची पुन्हा एकदा मुदतवाढ मिळालेली आणि महत्त्वाचं त्याच्यात एक आहे की आपण अर्ज केल्याशिवाय आपल्याला कळत नाही। आपण काय करतो, IQ माहितीवर लय लक्ष देतो की फलाना म्हणला असं भेटत नाही, फलाना म्हणला तसं भेटत नाही। आपण आपल्याला करून पाहिल्याशिवाय कळणार आहे का? आता मी हे व्हिडिओ करलो, मला माहिती आहे का तुम्ही ऐकणारच आहेत, पण मी करून बघायलो, मला माहिती आहे ऐकणार हे होणार हे। त्याच्यामुळे माणसानं सकारात्मक राहिलं पाहिजे कधी। लोक काय म्हणतात याच्यावर नाही ध्यान द्यायचं, आपण काय करायचं। तर आता तुम्हाला सांगतो, नवीन पद्धतीनुसार ती SOP ऐका आणि त्यानुसार अर्ज करा। आता तुम्हाला वाटत असेल कुणबी नोंद सापडली नाही तर कोणत्या बी आडनावाचं, तुमच्या गावातला असेल का परगावचा असेल, कारण काय झालं आहे आता बरेच लोक आपलं पहिलं गाव सोडून दुसऱ्या गावाला गेलेत, आपल्या आडनावाचे तिथं आहेत ना। मग जर त्याची कुणबीची नोंद सापडलेली असेल तर आपल्याला त्याच्याकडून शपथपत्र घ्यायला काय अडचण आहे, काहीच अडचण नाही। मग तसं त्या SOPमध्ये सविस्तर दिलेले की आपण त्या पद्धतीने अर्ज करायचेत। आणि आता विभागीय आयुक्तानं उपजिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील किंवा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष असतील यांची एक ऑनलाईन पद्धतीनं बैठक घेतली। सध्या आपल्या छत्रपती संभाजीनगरला प्रभारी आयुक्त आहेत खुशाल सिंह परदेशी, त्यांनी ती बैठक घेतली आणि त्यामध्ये सविस्तर असे निर्देश दिले। मराठा आरक्षणासाठी जी उपसमिती नेमलेली आहे विखे पाटलाच्या अध्यक्षतेखाली, त्या समितीने जसे जसे निर्देश दिलेत त्या निर्देशानुसार हे जात प्रमाणपत्र निकाली काढण्याचं त्यांनी या बैठकीमध्ये सांगितलं आहे आणि हे 90 दिवसातच काढायचं। मग त्यामध्ये 90 दिवसात ती जात प्रमाणपत्र देणं होऊ का त्यामध्ये काय त्रुटी झाल्यात त्या त्रुटी दुरुस्त करणं होऊ, हे 90 दिवसात करायचं। आता काही जणांना वाटत आहे बाबा हे फलाना म्हणला भेटत नाही ते भेटत नाही, आपण आपलं स्वतःचं करायला काय हरकत आहे। मग हे आपण केल्याच्या नंतरच आपल्याला त्याच्यातल्या काय अडचणी येत्या त्या कळल, पण आपण करूनच नाही पाहिलं तर आपल्याला अडचणी कशा याल्यात का नाही आल्या हे कळन का? त्याच्यामुळं प्रत्येकानं अर्ज करायचा। अर्जला काही लई खर्च येत नाही, काय नाही, थोडाफार खर्च येतोय। त्या मनोज जरांगे पाटलाने एवढा स्वतःचा जीव जाळला आहे, आपल्याला अर्ज करायला काय घोरे। त्याच्यामुळं मला वाटतं प्रत्येकानं अर्ज करावं आणि जर आल्या असल्या काही अडचणी तर नक्कीच कमेंट करून सांगा, मी त्या नक्कीच मनोज जरांगे पाटलाच्या कानावर घालण्याचं काम करणार आहे। आणि मग त्यानंतर त्यामध्ये काय बदल करावे लागतील त्यानुसार मनोज जरांगे पाटील विखे पाटलांशी बोलून त्यामध्ये पुन्हा एकदा बदल करतील आणि मग सुटसुटीतपणा येईल। म्हणजे आपल्याला समजा पाणी प्यायचं, विहीर खांदल्याशिवाय कळंन का पाणी लागन का नाही, खांदून पाहावं लागेल ना। आपण पानाडी आणतो, पानाड्याला का लई कळतं का, पण आपण आणतो तर न पाहाला आणि खांदितो, 2-4 लाख ते विहिरीत घालतो, बरोबर आहे का नाही। मग तसं एकदा हे करून पाहायला काहीच हरकत नाही असं मला वाटतंय। यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।